तर विद्यार्थी मित्रो, आपण वर्तमान काळ आणि त्याचे प्रश्न त्या दिवशी पाहिले. याच्यानंतर आपण भूतकाळ संपवला आहे, पण भूतकाळावर आधारित कोणकोणत्या काळामध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि आपण उत्तर कसं द्यायचं हे सुद्धा मी एकदा तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. तर सांगायचं म्हणजे कसं, जसा काळ तसं त्याचं उत्तर असावं अशी अपेक्षा असते. आणि विचारणाऱ्याला सुद्धा ज्यावेळेस एखादा अधिकारी म्हणा किंवा एखादी टीचर म्हणा तुम्हाला ज्यावेळेस विचारतील प्रश्न, त्यावेळेस तुम्हाला मुद्देसूद ज्यावेळेस सांगता येईल त्यावेळेस तुम्ही खरेखुरे शिकत आहेत किंवा तुम्ही शिकलात असं त्याचा अर्थ होत असतो. जर समजा आपण भरकटल्यासारखं उत्तर दिलं तर लोक आपल्याला समोरासमोर काही म्हणत नाहीत, नंतर मात्र आपले हसी उडवतात. तर हे होऊ नये यासाठी आपण ग्रॅमॅटिकली चुका न होता आपण त्याचं उत्तर व्यवस्थित दिलं पाहिजे. तर बघू आपण भूतकाळाचे प्रश्न असतात कसे, भूतकाळाचे प्रश्न असतात कसे पाहू आपण. तर भूतकाळामध्ये प्रश्न समजा विचारला, जसं की समजा आता तुम्ही एखादा पक्षी पाहिला आहे आणि तुम्हाला विचारलं की काय पाहिलं तुम्ही, जसं की समजा आता लक्ष द्या इकडं, व्हॉट डीड यू सी, तुम्ही काय पाहिलं, व्हॉट डीड यू सी. तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल आय सॉ अ बर्ड, आय सॉ ए बर्ड, मी एक पक्षी पाहिला. आता एक लक्षात ठेवायचं, इथं डीडनं प्रश्न विचारला आहे. त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं की डू आणि डजनं विचारलेला प्रश्न साध्या वर्तमान काळाचा होता. इथं डीडनं विचारलेला प्रश्न साध्या भूतकाळाचा असतो. व्हॉट डीड यू सी, तुम्ही काय पाहिलं, आय सॉ ए बर्ड, आय सॉ ए बर्ड म्हणजे मी एक पक्षी पाहिला. दुसरा आणखी एक उदाहरणासाठी प्रश्न देतो, जसं की समजा व्हॉट डीड ही स्टील, व्हॉट डीड ही स्टील, त्यानं काय चोरलं, व्हॉट डीड ही स्टील, व्हॉट डीड ही स्टील, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस, त्यानं एक सोनेरी हार चोरला, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस. आता एक लक्षात ठेवायचं, डीडनंच प्रश्न विचारला आणि इथं काय विचारलं, स्टील म्हणलं आपण. तसं इथं डीडनं प्रश्न विचारला, इथं सी म्हणलं. आपण असं नाही म्हणलं व्हॉट डीड ही सॉ, त्यानं काय पाहिलं असा प्रश्न आपण इथं सॉ नाही वापरलं, इथं डीड वापरलं. याचा अर्थ हा भूतकाळी रूप आहे. तुम्हाला ते कळायला पाहिजे की हे भूतकाळातलंच प्रश्न आहे. साध्या भूतकाळात उत्तर दिलं आपण आय सॉ ए बर्ड, कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप आय सॉ ए बर्ड. व्हॉट डीड ही स्टील, त्यानं काय चोरलं, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस, त्यानं सोनेरी हार चोरला. तुम्ही इथं पुन्हा असं नाही म्हणायचं व्हॉट डीड ही स्टोल, त्यानं काय चोरलं, व्हॉट डीड ही स्टोल नसतंय, व्हॉट डीड ही स्टील. कळतंय. आणखी एखादा प्रश्न घेऊ आपण, व्हॉट डीड ही टीच, व्हॉट डीड ही टीच, त्यानं काय शिकवलं, व्हॉट डीड ही टीच. तर आपल्याला काय उत्तर द्यावं लागणार आहे, ही टॉट, ही टॉट मराठी, लेसन ऑफ मराठी, एक मराठीचा एक लेसन शिकवला, ही टॉट अ लेसन ऑफ मराठी असं. आणि ज्यावेळेस समजा तुम्हाला विचारलंय व्हॉट डीड, तुम्ही पटकन लक्षात ठेवायचं की भूतकाळातच प्रश्न विचारलाय, साध्या भूतकाळातला. आणि मग अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्हाला असतील. आणखी मी विचारण्याचा प्रयत्न करतो, जसं की समजा आता हे मोडून टाकतो आणि दुसरं विचारतो. वेर डीड द प्रिन्स लिव्ह, प्रिन्स लिव्ह, राजपुत्र कुठं राहत होता. मग तुम्हाला प्रश्न असं, हे त्याचं उत्तर असं द्यावं लागेल तुम्हाला, द प्रिन्स लिव्ड इन जापान, राजपुत्र जापानमध्ये राहत होता. तुम्ही कुठे म्हणा ना, तसं काय नाही, फक्त विचार सांगण्याचा उद्देश एकच की प्रश्न असतोय कसा आणि उत्तर द्यायचंय कसं. वेर डीड द प्रिन्स लिव्ह, राजपुत्र कुठं राहत होता, द प्रिन्स लिव्ड इन जापान. आता द प्रिन्स लिव्ड इन जापान याचा अर्थ डीड आल्यामुळे आपण त्याचं भूतकाळ केला, आपण लिव्हचा भूतकाळ लिव्ड. जसं की मगाशी पाहिलं आपण व्हॉट डीड ही स्टील, त्यानं काय चोरलं, तर ही स्टोल अ गोल्ड नेकलेस, त्यानं एक सोनेरी हार चोरला, स्टीलचा भूतकाळ केला आपण स्टोल. तसं इथं काय करायचं, हे जे काही लिव्ह आहे त्याचं लिव्ड करायचं.
द प्रिन्स लिव्ड इन जापान. आणखी एखादा प्रश्न विचारू आपण. वेअर डीड, वेअरचाच प्रश्न घेऊ आपण. वेअर डीड द ओल्ड वुमन हाईड अ पॉट. असे काही प्रश्न होते, म्हणजे बऱ्याच जुन्या अभ्यासामध्ये असे काही प्रश्न होते आणि त्यानुसार मला ते आठवायले म्हणून मी तुम्हाला सांगायलो. जसं की आता वेअर डीड द ओल्ड वुमन हाईड द पॉट, म्हातारीनं मांडव कुठं लपवून ठेवलं. मग तुम्हाला काय लिहावं लागेल, याचा भूतकाळ करावा लागेल. जसा याचा भूतकाळ हे केला आपण, तसं याचा भूतकाळ इथं करावा लागेल. हिड द ओल्ड वुमन हिड अ पॉट अंडर अ ट्री. एका झाडाच्या खाली म्हातारीनं एक भांड लपवून टाकलं. ओल्ड वुमन हिड अ पॉट अंडर अ ट्री. तर अशा प्रकारे तुम्हाला जे बी वेळेस समजा कोणी प्रश्न विचारल डीडनं, त्यावेळेस तुम्ही साध्या भूतकाळात उत्तर द्यायचं. एवढं तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही याच्यानंतर सुद्धा. आणि वेगवेगळे प्रश्न जसे प्रश्न असतील तसं जसा काळ असेल, ज्या काळात प्रश्न विचारला असेल त्याच काळात तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शक्यतोवर तुम्ही चुकायचं नाही. यासाठी क्रियापदाची रूपं मात्र आवश्यक आहेत दुसरं रूप वापरण्यासाठी. तर याच्यानंतर आपण चालू भूतकाळामध्ये कसा प्रश्न विचारला जातोय ते बघूया. आता चालू भूतकाळामध्ये हे तुम्हाला कळालं असेल असं मी गृहीत धरतो आणि तुम्हाला लागली दुसरं सांगत आहे. व्यवस्थित आहे का. आणि याच्यानंतर चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामधले जे काही प्रश्न ते मी विचारणार तुम्हाला. जसं की वेअर वॉज ही गोईंग, तो कुठं जात होता. वेअर वॉज ही गोईंग, he was going to school, तो शाळेत जात होता. what was he learning, तो काय शिकत होता. what was he learning, he was learning इंग्लिश, तो इंग्लिश शिकत होता. चालू भूतकाळ वाज आणि आयएनजी आलं याचा अर्थ तो चालू भूतकाळ आहे, चालू भूतकाळाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण त्याचं उत्तर दिलं. ही वॉज गोईंग टू स्कूल, तो शाळेत जात होता. तसंच व्हॉट वॉज ही लर्निंग, तो काय शिकत होता. ही वॉज लर्निंग इंग्लिश, तो इंग्लिश शिकत होता. What was the prince doing in the garden, राजपुत्र बागेत काय करत होता. तर राजपुत्र बागेत बिया लावत होता. The prince was planting the seeds, the prince was planting the seeds, राजपुत्र बिया लावत होता. असे विविध प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काही बी विचारलं जाईल त्यावेळेस तुम्ही वाज आणि आयएनजी, वेर आणि आयएनजी जर आलं तर समजून घ्यायचं की चालू भूतकाळाचा प्रश्न आहे आणि आपण त्याला चालू भूतकाळातच नियमानुसार उत्तर द्यायचं. चालू भूतकाळाचा नियम काय असतो की कर्त्यानंतर क्रिया वाज वेर आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी असते. तर अशा प्रकारे हे प्रश्न असते. त्यानंतर आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की साध्या भूतकाळातला प्रश्न असतो कसा, तो डीडनं आला तर साध्या भूतकाळाचा प्रश्न आहे आणि साध्या भूतकाळात उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी चालू भूतकाळाबद्दल प्रश्न विचारला, वाज वेर
आणि ING आलं त्या प्रश्नात की समजायचं की चालू भूतकाळाचा प्रश्न आहे, चालू भूतकाळाच्या नियमानुसार उत्तर द्यायचं. आता मी तुम्हाला तिसरा प्रकार सांगणार आहे भूतकाळाचा. त्या भूतकाळाच्या तिसऱ्या प्रकाराचे प्रश्न असतात काय, म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ. म्हणजे पूर्ण भूतकाळावर प्रश्न असतो कसा ते बघू आपण. तर पूर्ण भूतकाळाचा नंबर 1चं आपण उदाहरण घेऊ. जसं की आपल्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि याच्यावर आधारित प्रश्न कसा असेल. व्हॉट हॅड द बॉय कलेक्टेड. मुलानं काय जमा केलेलं होतं. ह्याड आणि तिसरूप, ह्याड आणि तिसरूप याचा अर्थ पूर्ण भूतकाळ. आणि मग पूर्ण भूतकाळात तुम्हाला उत्तर द्यायचं आणि तुम्ही मनानं काही लिहू शकता. तुम्ही मुलानं काय जमा केलं होतं, काय कलेक्ट केलं होतं, तर तुम्ही लिहू शकता द बॉय हॅड कलेक्टेड, द बॉय हॅड कलेक्टेड बुक्स. मुलानं पुस्तकं जमा केलेले होते, म्हणजे एकत्र केलेले होते. कलेक्ट म्हणजे जमा करणे. तुम्ही काही बी प्रश्न विचारा, ह्याड आणि कलेक्टेड याचा अर्थ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळाचा हा प्रश्न आहे. पूर्ण भूतकाळात त्याचं उत्तर द्यायचं आहे कर्ता अधिक ह्याड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आणखी एक व्हॉट हॅड द बॉय सीन इन द सर्कस. सर्कसीमध्ये मुलानं काय पाहिलं. व्हॉट हॅड द बॉय सीन इन द सर्कस. तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल द बॉय हॅड सीन कर्ता आणि हॅड आणि क्रियापदात तिसरं रूप. द बॉय हॅड सीन अ टायगर इन द सर्कस. मुलानं सर्कसमध्ये एक टायगर पाहिला. तिसरं व्हॉट हॅड द किंग अनाउन्स्ड. व्हॉट हॅड द किंग अनाउन्स्ड. राजानं काय जाहीर केलं. द किंग हॅड अनाउन्स्ड द प्राइज. राजानं प्राइज जाहीर केलेलं होतं. द किंग हॅड अनाउन्स्ड द प्राइज. अशा प्रकारे विविध प्रश्न येतील. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप, त्यावेळेस तुम्हाला कर्ता अधिक हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप असंच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, म्हणजे ते चुकणार नाही. आणखी एखादा प्रश्न देत तुम्हाला, थांबा. वेर हॅड द बॉय गॉन. वेर हॅड द बॉय गॉन. मुलगा कुठं गेलेला होता. द बॉय हॅड गॉन टू द मार्केट. मुलगा मार्केटला गेलेला होता. पूर्ण झाली होती क्रिया हॅड आणि तिसरं रूप. व्हॉट वेर हॅड द बॉय गॉन. द बॉय हॅड गॉन टू द मार्केट. अशा प्रकारे बरेच काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील पूर्ण भूतकाळाचे, तुम्हाला ते उत्तर सांगता आलं पाहिजे. व्हॉट हॅड द गर्ल्स संग. मुलींनी काय गायलं. द गर्ल्स हॅड संग अ ब्युटिफुल पोयम. मुलींनी एक सुंदर कविता गायलेली होती. ह्याड आणि तिसरूप, इथं सुद्धा ह्याड आणि तिसरूप. अशा प्रकारे हे पूर्ण भूतकाळाचे प्रश्न हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही स्वतःहून सुद्धा तयारी करा.
तुम्ही स्वतःहून सुद्धा असं विचारा इतरांना, म्हणजे तुमचं सुद्धा जे नॉलेज आहे इंग्लिशबद्दलचं ते जास्तीत जास्त विकसित होईल आणि तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे परफेक्शन तुम्हाला येईल आणि मोठमोठ्या स्टेजवर किंवा संभाषणामध्ये कुठेही आपापल्या काळानुसार तुम्ही हे विविध प्रश्न विविध संवाद करू शकाल. याच्यानंतर तो जो काही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघू, म्हणजे त्याचे प्रश्न असतात कसे ते बघू. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ, म्हणजे क्रिया संपत आलेली होती परंतु चालूच होती, अशा वेळेस प्रश्न विचारला गेला होता तर तो कसा समजा. गृहीत धरा, व्हॉट हॅड बीन, व्हॉट हॅड बीन द बॉईज डुईंग. मुलं काय करत होती, याचा अर्थ हॅड बीन आणि आयएनजी म्हणजे काय की मुलं काय करत होते की जेणेकरून त्यांचं काय बाकी राहिलं होतं असा प्रश्न आहे. व्हॉट हॅड बीन द बॉईज डुईंग, बरोबर आहे. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, द बॉईज हॅड बीन रायटिंग स्टोरीज. मुलं गोष्टी लिहित होते परंतु त्यांच्या गोष्टी लिहिणं थोड्या थोड्या बाकी राहिलेल्या होत्या. आणखी एखादा प्रश्न, व्हॉट हॅड बीन द प्लेयर डुईंग. तो खेळाडू काय करत होता, मग त्याची क्रिया संपत आलेली होती, अशी कोणतं काय होतं नेमकं. व्हॉट हॅड बीन द प्लेयर डुईंग, काय करत होता तो प्लेयर. द प्लेयर, इथून उत्तराला सुरुवात करा. द प्लेयर म्हणजे कर्त्यानं सुरुवात करायची, कर्ता आणि हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप हे बीन आणि आयएनजी. प्लेयर हॅड बीन प्लेइंग क्रिकेट, म्हणजे तो खेळाडू क्रिकेट खेळत होता परंतु त्याची एकच ओव्हर राहिली होती. मग अशा वेळेस हॅड बीन आणि आयएनजी म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. याचा अर्थ चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया संपत आली होती परंतु चालूच होती, अशा वेळेस असे वाक्य बोलायचे. अशा प्रकारे तुम्ही विविध वाक्य तुम्ही बनवू शकतात आणि हा संवाद तुम्ही करू शकतात. ओके, आपण दुसऱ्या वेळेस आणखी भेटू दुसऱ्या पिरियडला. ओके, थँक्यू.